ऋषा एवढ्या नॉनस्टॉप उचक्या घे पाणी पी तू पाणी पी. पिऊन झालंय. साखर पण आहे इथे. साखर खा. मीच ठेवली आहे. खाऊन झाली साखर. अरे मग मध मध आहे. घे चाट मग झालंय रे. अरे मी सांगतो ना तुला चाट चांगलं असतं ते. तुझी उचकी तर थांबायलीच नाही रे. डॉक्टर का जायचं का? उचक्यांसाठी डॉक्टरांकडे कोण जातं? नाही मला कोणीतरी सांगितले की 1000 उचक्या लागोपाठ आला ना तर त्याचं कन्व्हर्शन हार्ट अटॅक मध्ये होऊ शकतं. काय बोलतोय सुमित? कोणी सांगितलं तुला? मला आमच्या बाबल्या महाराजांनी सांगितलंय. पण मी काय म्हणतो रे, तुझी एवढी नॉनस्टॉप आठवण कोण काढत असेल? मला नाही माहित. मी पण काय वेळ आहे. तुझी एवढी नॉनस्टॉप आठवण फक्त एकच व्यक्ती काढू शकते. नीतू. तुला काढायची असेल तर ती आभासची आठवण काढेल ना. माझी कशाला? आभास म्हणजे तूच केले का? विसरला का? नाही मी तुझ्या डोक्यात नेहमी आभासचा जप असतो. आभास माहिती आहे मला. पण मी काय म्हणतो, मी तुला एवढ्या वेळा सांगितलं की तू तिला सांगून टाक ना, तूच ऋषी आहे, तूच आभास. तू काय सांगत पण नाहीस. ते तुला नाही कळणार. मला नाही कळणार तर नको कळू दे, पण मी तुला खरं काय ते कळलंच पाहिजे. म्हणजे कसं सगळं टेन्शनच संपून जाईल. ऐक बाळ आमचं जरा. बाबा, आभासला भेटायची इतकी सुवर्ण संधी मिळाली मला, ती मी जाऊ देऊ असं म्हणताय का तुम्ही? लग्न झालंय त्याचं. सो मी कुठे त्याच्याशी दुसरं लग्न करायला जाणार आहे? आणि आई, असं पण होऊ शकतं ना की कदाचित पहिल्यांदा फक्त मला टाळायला म्हणून त्याने मला असं सांगितलं असेल की त्याचं लग्न झालंय, आणि आता त्याला कदाचित क्लॅरिफाय करायचं असेल, म्हणजे त्याला मला हे सांगायचं असेल की असं नाहीये. ऍक्च्युली काही होऊ शकतं ना. नाही म्हणजे तिकडे गेल्याशिवाय कसं कळेल? प्रकरण हाताबाहेर गेलं नाही म्हणजे मिळवलं. आणि जाताना एकटी जाऊ नकोस. हो, जाताना पूर्ण वरात घेऊन जा बरोबर. पॉलिसी वाटेल ते बडबडू नका. नाग्याला घेऊन जाऊ दे. अजिबात नाही. मला माझं हसं करून घ्यायचं नाहीये. त्यामुळे आभासचा फोन आल्यावर मी एकटीच जाणार आहे त्याला भेटायला. मॅडम तिळगुळकर, तुम्ही स्वतःला का फोन लावताय? आया, हे मस्त आयडिया आहे ना. आपणच आपल्याला फोन करायचा आणि असं भासवायचं की आपण किती बिझी होतो. मी पण ही आयडिया वापरणार. हॅलो, शुभांगी आहे का? हो, मी शुभांगीच बोलते. हाय शुभांगी, मी शुभांगी बोलते. आया, शुभांगी कशी आहेस तू? मॅडम अहो नाही, काय माहितीये का, 4 महिने झाले माझ्या मोबाईलवर कुणाचा फोनच येत नाहीये. एक आला होता पण तो पण रॉंग नंबर. मग काय फोनचा काही उपयोग होत नाही ना, म्हणून म्हटलं ही आयडिया बेस्ट एकदम. झालं. पण तिळगुळकर, तुमच्याकडे 2 फोन आहेत हे आम्हाला माहितीच नाही. पण तुम्ही स्वतःला का फोन लावताय? अहो असं काय करताय? तो फोन आहे ना, तो माझा नाहीये. नाही का, माझा मित्र आहे तो सुम्या, त्याचा फोन आहे. चुकून माझ्या खिशात राहिला. चुकून कसा राहील? चुकून कसा राहिला ह्याला काय एक्सप्लेनेशन आहे? आमच्या एका कॉमन फ्रेंडचा फोन त्याच्या फोनवर आलेला. त्याचं बोलून झालं की त्याने फोन मला दिला, आणि माझं बोलून झाल्यावर मी फोन माझ्या खिशात टाकला आणि मी शुभांगी झालो. मग आता मी कोण आहे? हे जर शुभांगी झालेत, मग आता मी कोण असते? असं नाही, हे शुभांगी म्हणतात, ह्याच्या पुढे मी कोण असणार? हे बघा मॅडम. याला काय अर्थ आहे? हे शुभांगी मॅडम म्हणताय. मी समजवतो. चुकून रोलो फोन की तुमचा दशावतार चाललाय ना, त्यासाठी हा वेगळा फोन घेतलाय. बरोबर ना? ओ तिघू करा
गेल. हॅलो हां बोल ऋषी. बोल काय बोल. अगं पल्लवी, तू मला तोच नंबर फॉरवर्ड केलास जो आधी दिला होतास. मी कॉल केला आणि फोन माझ्या खिशात वाजला. सॉरी गॉड. हे बघ पल्लवी, ज्या नंबरवरून नीतूला खोट्या आभासचे फोन कॉल्स येत आहेत ना, तो नंबर नीट केअरफुली काढून मला पाठव. बरं बरं मी पुन्हा प्रयत्न करते. ओके ओके. चल बाय. हा बोल आभास. नीतू, आज संध्याकाळी काय करतेस? संध्याकाळी मी गरबा, डिस्को, दांडिया, भांगडा, गोंधळ, आंदोलन, दंगल, म्हणजे तू सांग ना काय करू मी. आज संध्याकाळी भेटतोय आपण. येस ऑफकोर्स भेटूया. बाय बाय. आज संध्याकाळी मी आणि माझं आभास. टिंग टिडिंग टिडिडिंग टिंग टिडिंग टिडिंग टिडिडिडिडिडिंग टिडिंग टिंग 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 टिडिंग. पुन्हा चेक करायलाच हवं. तसे ना ऋषी म्हणत होता की हल्ली फेक कॉल्स खूप वाढलेत आणि ऋषी म्हणतोय म्हणजे त्यात काहीतरी तथ्य नक्कीच असेल. आणि तसे पल्लू, आभासला तर भेटायचंय पण उगाच विषयाची परीक्षा कशाला. यू गॉट अ पॉइंट. फोन करून ना चेक करूनच जायला हवं. पण एक प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे आभासचे 2 नंबर आहेत. नेमका कुठल्या नंबरवर कॉल करू. मला काय वाटतं ना एक हॅलो. हा आभासचा नंबर आहे ना. हा कोण आहे? आवाज विभागचा नंबर नाहीये. काय